Hello student. In standard 9, subject science 2, we are learning about the chapter harmful and useful microorganisms. In this segment, we are learning about the harmful microorganism, fungi and Clostridium. उपद्रवी सूक्ष्मजीवामध्ये आपण आज कवके आणि क्लॉस्ट्रिडियम आणि इतर जे रोगकारक सूक्ष्मजीव असतात त्याविषयी जाणून घेणार आहोत. हवेमध्ये कवकांचे सूक्ष्म बीजाणू असतात. त्यांना ओलावा मिळालास म्हणजे उदाहरणार्थ सुती कापड, कोनपाट, चामडी वस्तू, लाकूड अशा कार्बनी पदार्थांवर हे बीजाणू रुजतात. कवकांची तंतू या पदार्थात खोलवर शिरून स्वतःचे पोषण आणि प्रजनन करत असतात. या प्रक्रियेत तो मूळचा पदार्थ कमकुवत होतो. म्हणूनच आपण त्याला बुरशी असलेलं कापड किंवा गोंडपाट किंवा चामड्याच्या चपला, बुटं, पाकिटे, पट्टा हे जास्त काळ टिकत नाही ज्यांच्यावर बुरशी असेल त्यांना. तर लाकडी वस्तूसुद्धा खराब होत असतात. Microscopic spores of the fungi are present in air. If there is a sufficient moisture, spores germinate on that substance and penetrate deep into the material to obtain nutrition to reproduce, and this causes the material to wear and become weak. As a result, that's things were going to get spoiled. Various species of the fungi grow on the food items like pickles, murabba, jam, sauce, chutney, etc. They use the nutrients in these food items for growth and reproduction. During this activity, the fungi release mycotoxins, certain poisonous chemical, into the food, and thus the food becomes the poisonous. Hence, the food on which fungi have grown cannot be eaten. बुरशीयुक्त अन्न पदार्थ तुम्ही कधीतरी पाहिले असतील. लोणच्याच्या बरणीत तुम्हाला काही पांढऱ्या चकत्या दिसतात किंवा काळी पूड त्याच्यावरती तरंगताना दिसत असते. तर याला आपण म्हणतो हे काही कवकांच्या ज्या प्रजाती असतात त्याच्यामध्ये वाढत असतात, त्यांचं प्रजनन पण करत असतात. मायकोटॉक्झिन नावाचं विषारी रसायन त्या अन्नात मिसळलं जातं आणि ते विषारी होतं. ते खाण्यायोग्य नसतं. हे आपल्याला यातून शिकायला मिळतं. Clostridium, the bacteria which spoiled cooked food. Out of about 100 different species of this bacterium, some are the free living in the soil, whereas some live in a alimentary canal of the humans and other animals. These bacteria are the rod-shaped and produce bottle-shaped endospores in adverse condition. There is a special characteristics of these bacteria is that they cannot withstand the normal oxygen level of the air because they grow on anaerobic condition. कधी तुम्ही अन्नातून विषबाधा झाल्याचं ऐकलं असेल. समारंभाच्या वेळेस जेवणावळीमध्ये काही लोकांना विषबाधा झाली किंवा काही शिळं अन्न खाल्ल्याने विषबाधा होती. तर क्लॉस्ट्रिडियम हा जीवाणू जो आहे या 100 प्रजातींमधला काही तो स्वतंत्रपणे ते मातीमध्ये जगत असतात. काही मानव आणि इतर प्राण्यांच्या अन्न मार्गात एलिमेंटरी कॅनलमध्ये ते असतात. यांचा आकार हा दंडाच्या म्हणजे रॉड शेप असतो. ते बाटलीच्या आकारातील बीजाणू तयार करत असतात. म्हणजे त्यांचा तशा प्रकारचा आकार असतो आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ऑक्सिजनच्या विरहित ते वाढत असतात. हे या क्लॉस्ट्रिडियमचं वैशिष्ट्य आहे. तर फूड पॉयझनिंग कधी आपण आपल्या बाबतीत होत असतं. पोटदुखीचा त्रास होत असतो तेव्हा या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचं लक्षात येतं. आकृतीमध्ये आपल्याला क्लॉस्ट्रिडियमच्या ज्या प्रजाती आहेत त्यांचे विविध चित्र दिसत आहेत. क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स, क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम, क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल असे हे 4 प्रकार इथे आपल्याला चित्रामध्ये दिसत आहेत. तर वेगवेगळ्या कारणांनी आपल्या शरीरात ते प्रवेश करतात आणि ते आपल्या एलिमेंटरी कॅनलमध्ये राहत असतात. तर आपण म्हणून दूषित अन्न खाऊ नये, शिळं अन्न खाऊ नये.
अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमच्या बाबतीत आपण विचार करूया, म्हणजे इतर रोगकारक सूक्ष्मजीव. मग फक्त क्लॉस्ट्रिडियमच असतो का या सगळ्या आजारांना कारणीभूत? तर नाही. तर अनेक प्रजाती आहेत, जीवाणू, विषाणू, काही आदिजीव आहेत, काही बुरशीजन्य सूक्ष्मजीव आहेत. तर हे मानवी रोगांसाठी कारणीभूत आहेत. आणि जीवाणूंपेक्षा आकाराने लहान असणाऱ्या आणि किंवा फक्त सजीव पेशीतच वाढ होणाऱ्या आणि त्यांचं प्रजनन करणाऱ्या विषाणूंबद्दल आपल्याला माहिती आहे. आणि ते आपल्याला सातत्याने ते कसे त्रासदायक असतात त्याची चर्चा आपण आता एका तक्त्यामध्ये पुढील पानावरच्या तक्त्यात आपण करू शकतो. तर ह्या संपूर्ण गोष्टीचं एका शास्त्रज्ञाने म्हणजे इदा बेंगस्टन या शिकागो विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने हे सगळं शोधून काढलं. व्हॉन आर्मजेम यांनी क्लॉस्ट्रिडियम बोट्युलियम हे विनॉक्सी श्वसन कारणीभूत असल्याचं त्याने दाखवून दिलं होतं. तर मांसाची नासाडी करणारं बॅसिलस जीवाणू जो असतो ते सुद्धा आपण माहिती असेल तुम्हाला. तर काही गँग्रीन ज्यामुळे होतो, गँग्रीन म्हणजे काय की गंज लागण्याच्या ठिकाणी जो आपला जर पदार्थ शरीरात गेला असेल तर आपल्या शरीरामध्ये एक विष टॉक्झिक होत असतं आणि त्याच्या विरुद्ध उपयुक्त असं अँटीटॉक्झिन या बाबतीतला जो बेंगस्टन यांनी एक संशोधन कार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांनी टायफस या रोगाच्या संशोधनाच्या दरम्यान त्यांना त्या रोगाची बाधा पण झाली होती आणि त्यावर त्यांनी मात करून संशोधन सुरू ठेवलं म्हणून 1947 साली टायफस मेडल त्यांना प्रदान करण्यात आलं. नाऊ अंडरस्टँड द चार्ट शोईंग द स्प्रेड अँड द प्रिव्हेन्शन ऑफ द डिसीज. There in the chart, the name of the disease is pathogen, mode of the infection and the preventive measures. पहिला आहे एड्स. हा कारकता म्हणजे पॅथोजन त्याची आहे व्हायरस, म्हणजे त्याचा एक गट आहे आणि त्याचा मोड ऑफ इन्फेक्शन आपल्याला म्हणता येईल, म्हणजे त्याचा प्रसार कसा होत असतो. तर थ्रू ब्लड, सिमेन्स ऑफ द इन्फेक्टेड पर्सन अँड द मिल्क ऑफ मदर सफरिंग फ्रॉम द एड्स. म्हणजे एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, वीर्य, आईचे दूध यातून होत असतो. तर प्रिव्हेंटिव्ह काय करता येऊ शकतं? द सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, अवॉइड रियूज ऑफ द निडल्स अँड इंजेक्शन व सुया पुन्हा पुन्हा न वापरणे, सुरक्षित लैंगिक संबंध हे त्याचं प्रतिबंध करण्याचं साधन आहे. हिपॅटायटिस म्हणजे ज्याला कावीळ असं म्हणतो, हा विषाणू प्रकार आहे, व्हायरस. कॉन्टॅमिनेटेड वॉटर अँड फूड म्हणजे काय, दूषित पाणी आणि अन्न याद्वारे तो प्रसारित होत असतो. क्लीन अँड फिल्टर्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ द फूड, स्वच्छ गाळलेलं पाणी आणि झाकून ठेवलेलं अन्न हे याचे प्रतिबंध करण्याचे उपाय आहेत. थर्ड वन इज इन्फ्लुएन्झा. दिस इज द पॅथोजन व्हायरस, कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन, मोड ऑफ द इन्फेक्शन त्याचा असं आहे. आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत? द पर्सनल हायजीन and avoiding the contact with infected person. मिझल्स अँड चिकन पॉक्स म्हणजे त्याला गोवर आणि कांजण्या हा एक आपण म्हणू शकतो. हा विषाणू आहे, व्हायरस आहे. हा सुद्धा कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सनने आपल्याला तो प्रसारित होताना दिसतो. वॅक्सिनेशन अँड अनकॉन्टॅमिनेटेड वॉटर, क्लीन फूड हे त्याचे प्रतिबंधाचे उपाय आहेत. नेक्स्ट 5वा जो आहे तो बर्ड फ्लू म्हणजे H7N9 हे त्याचं नाव आहे. स्वाईन फ्लू H1N1 हा एक व्हायरस प्रकाराचा असतो. द कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड बर्ड्स अँड ॲनिमल्स. याच्यावर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे पर्सनल हायजीन, प्रॉपरली कुक्ड मीट. रोगी पक्षी आणि प्राणी यांच्यापासून हा विषाणू पसरत असतो. स्वच्छता आणि योग्य शिजवलेलं मांस हे याच्यावरचं प्रतिबंधात्मक उपाय आहे. नेक्स्ट डिसीज म्हणजे डेंग्यू. डेंग्यू हा व्हायरस आहे, मॉस्किटो बाईटने होत असतो आणि याच्यावर प्रिव्हेंटिव्ह म्हणजे क्लिनलीनेस ऑफ द सराउंडिंग, प्रिव्हेंटिंग द स्टॅग्नेशन ऑफ द वॉटर, मॉस्किटो कंट्रोल म्हणजे डासांच्या दंशाने होणारा हा आजार असतो. डेंगी ताप म्हणतात त्याला, डेंग्यूसुद्धा म्हणतात. परिसराची स्वच्छता आणि पाणी साठवू न देणे आणि डासांवर नियंत्रण ठेवणे हे याच्यावरचे उपाय आहेत. नेक्स्ट डिसीज न्यूमोनिया. हा बॅक्टेरिया प्रकारातला पॅथोजन असतो. मोड्स ऑफ इन्फेक्शन म्हणजे ड्रॉपलेट स्प्रेड इन द एअर बाय द इन्फेक्टेड पर्सन आणि याच्यावर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे
वॅक्सिनेशन अवॉइडिंग द कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. न्यूमोनिया हा जीवाणू आहे. रोग्याकडून हवेत येणारे जे सूक्ष्म थेंब असतात त्यामुळे होत असतो आणि लसीकरण आणि रोगापासून दूर राहणे हा याच्यावरचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. कोरोना याच वर्गातील मानला गेलेला आत्तापर्यंत सांगण्यात येतं, परंतु निश्चित याच्यावर सांगता येत नाही. लेप्रसी हा सुद्धा एक पॅथोजन याचा बॅक्टेरिया असतो. लॉंग टर्म कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन. याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे अवॉइडिंग द कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन अँड देअर बिलॉंगिंग्स. कुष्ठरोग हा एक जीवाणू असतो याचा आणि रोग्याशी दीर्घकाळ सानिध्यामध्ये राहिल्याने होत असतो. रोग्याशी संपर्क आणि त्याच्या वस्तू वापरणे टाळावे हा याच्यावरचा प्रतिबंधक उपाय आहे. या आजारामध्ये तुम्ही पाहिलं असेल की बोटं लहान होत जातात हाताची, अंगावर चट्टे येत असतात, लाल चट्टे, आणि याच्याविषयी बाबा आमटे यांनी केलेलं मोठं कार्य तुम्हाला माहिती असेल. तर या रोगांना स्वतंत्रपणे ठेवण्यात येतं, कारण यांच्या स्पर्शाने किंवा त्यांच्या वस्तू वापरण्याने हा आजार होत असतो. म्हणून यांचं तिरस्कार होण्याची शक्यता जास्त असते, पण तसं न करता त्याचं केअर घेणे हे महत्त्वाचं आहे. कॉलेरा किंवा कॉलरा असं सुद्धा म्हटलं जात असतं. तर याचा पॅथोजन म्हणजे बॅक्टेरिया. कॉन्टॅमिनेटेड फूड अँड द वॉटर, दॅट इज द मोड ऑफ द इन्फेक्शन. प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये आपल्याला बघता येईल की क्लीन फूड अँड द वॉटर. कॉलरा जीवाणू हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होत असतो. यासाठी स्वच्छ अन्न आणि पाणी वापरात घ्यावं हा याच्यावरचा प्रतिबंधक उपाय आहे. मलेरिया पॅथोजन याचा प्रोटोझोआ अँड द मॉस्किटो बाईट अँड अनक्लीन सराउंडिंग हे त्याचे मोड ऑफ इन्फेक्शन असतात. त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये क्लीनलीनेस ऑफ द सराउंडिंग, प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ द वॉटर, कंट्रोलिंग मॉस्किटोज. हिवताप ज्याला मलेरिया असं म्हटलं जात असतं. डासाचा दंश आणि अस्वच्छ परिसर यामुळे होत असतो. परिसराची स्वच्छता, पाणी साठू न देणे, डासांवर नियंत्रण ठेवणे असे या आदी जीवावर आपल्याला नियंत्रण ठेवता येतं. शेवटचा डिसीज म्हणजे डंड्रप, रिंगवॉर्म, स्कॅबीज ड्यू टू द फंगी. पॅथोजन त्याचा असतो. कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन ऑर हिज ऑर हर बिलॉंगिंग्स लाईक क्लोथ्स, कोंब. आणि त्याचा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे पर्सनल हायजीन, अवॉइडिंग द कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. तुम्ही बघाल की केसातील कोंडा, नायटा, गजकर्ण आणि त्वचेवरील चट्टे ही रोगांची नावं आहेत. हे कवकांमुळे होत असतात. रोगाशी आणि त्याच्या वस्तूंशी संपर्काने होत असतं. यासाठी स्वच्छता राखणे, रोगाशी संपर्क टाळणे हे याच्यावरचे उपाय आहेत. छायाचित्रामध्ये तुम्हाला लायकेन वनस्पती म्हणजे दगडफूल जी मसाल्याच्या पदार्थामध्ये आपण वापरत असतो, पांढरट आणि हिरवट रंग त्याचा असतो, खडकांवर असते. तर ही एक कवक वर्गातील आणि जी हिरवी वनस्पती यांनी एकत्रित सहजीवनाने ती जगत असते आणि त्यामुळे ते अशा दगडांच्या कपारीत तुम्हाला आढळते. लोणच्यांमध्ये मीठ टाकत असतो किंवा टिकवण्यासाठी काही परिरक्षके मिसळली जातात. परिरक्षके म्हणजे काय असतात? प्रिझर्वेटिव्ज असतात. ते खाद्यपदार्थांवर लिहिलेले असतात. त्यांच्यावर तुम्हाला एखादी डेटच लिहिलेली असते. खाद्यपदार्थ विकत घेताना त्याच्यावर वेस्टर्न आवर निर्मितीची आणि खराब होण्याची तारीख छापलेली असते. ती पाहून आपण का घ्यावे? तर याच्यावर तुम्ही विचार करा आणि यावरील प्रश्नसुद्धा तुम्ही लिहू शकतात. धन्यवाद.